म्हणजे हे जे पडलेलं आहे ते का? इथं पिंड आहे वाटतं नाही? रामाने नांगर मारलं की इकडून पाणी येतं का? तर जय श्रीराम मित्रांनो, माझं आणि स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण एका अशा ठिकाणाला भेट देणार आहोत ज्या ठिकाणी स्वतः प्रभू श्री रामांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रशिक्षण दिलेले आहे. म्हणजे जालना जिल्ह्यातील नांगरतास या ठिकाणाला आज आपण भेट देणार आहोत, ज्या ठिकाणी रामांनी चालवलेल्या नांगराचे आजही आपल्याला निशाण पाहायला मिळतात. आणि याच ठिकाणी महादेवाचे एक पुरातन मंदिर आणि रामगिरी महाराजांचा सुंदर असा मठही आपल्याला पाहायला मिळतो. तर आज आपण या ठिकाणाला भेट देणार आहोत, या ठिकाणाची संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि या ठिकाणामागचा असलेला इतिहासही समजून घेणार आहोत. तर मग कसल्याच प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर जय श्रीराम मित्रांनो, जसं की मागच्या ब्लॉगमध्ये आपण नेर गावातील वटेश्वर महादेव व विठ्ठल रुक्मिणी मंदिराची माहिती घेतली होती. तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण नेर गावातून निघालेलो आहोत नांगरतास या ठिकाणी जाण्यासाठी. नांगरतास हे नेरपासून साधारणतः 15 ते 20 किलोमीटरांच्या अंतरावरती आहे. तर चला मग भेटूयात आता थेट नांगरतास या ठिकाणी. तर मित्रांनो, नेरवरून नांगरतासकडे जाणारा रस्ता हा पूर्णपणे डोंगराने वेढलेला आहे आणि पावसाचे दिवस असल्यामुळे आणि पाऊस चालू असल्यामुळे आपल्याला चारी बाजूने हिरवळ पाहायला मिळते. तर याच हिरवळीची मजा घेत व निसर्गाचा आनंद उचलत आपण निघालेलो आहोत नांगरतास या ठिकाणाकडे जाण्यासाठी. तर मित्रांनो, जसं की आता आपण नांगरतास या ठिकाणी पोहोचलेलो आहोत, तर आता आपण अगोदर या परिसराची थोडक्यात पाहणी करूयात आणि त्यानंतर या ठिकाणाची सविस्तर माहिती घेऊयात. तर मित्रांनो, जसं की आता आपण या मंदिर परिसराची थोडक्यात पाहणी केली आहे, तर आता आपल्याला या मंदिर परिसराची, या समाधी आश्रमाची आणि नांगरतास संपूर्ण ठिकाणाची माहिती व इतिहास समाधी आश्रमाचे जुने सेवेकरी असलेले बाबा देतील. हे मंदिर जे पुरातन मंदिर आहे. अच्छा. म्हणजे बाबा इथे येत होते कोणालाही माहित नाही. बाबा याची दीपावळी ते सगळं दिवा लावलेला दिसायचा. लोक म्हणायचे काय दिवा कोण लावतो. लोक तिकडूनच ते मंदिरावर त्या दीपमाळी होती तिथे वरी दीपमाळीवर लोक दिवा लावायचे. तिकडून जास्त याला पोळ्या लावायला लोक येत होते ना. नारळ फोडायचे ते दीपमाळी त्याची माळाच्या डोंगरावर. अच्छा, तिकडे वर डोंगरावर डोंगरावरच ते नारळ फोडायचे. अच्छा. पुन्हा दिवा लावायचा. तिथून परत जायचं. पण इकडं ते जंगल असल्या कारणाने कोणी येत नव्हतं इकडं. सॉरी, बाहेर जंगल होतं ना. बाबा याची हे करायची. मग असं पुढे चालून मग ते म्हातारी माणसं अशी यायची. मग सहज बाबाला भेट दिली. मग ते बाबाच भेट झाली की मग म्हणे मी हमेशा येतो इथं. मग ते दिसत नव्हते त्यावेळेस. अच्छा. अचानक यायचं. मग ते बाबा सहज म्हणजे मी शंभूदेवा थांबतो बा, तिकडे यायचा. मग ते म्हातारी माणसं ते तिकडे जाऊ लागले. मग तिकडून म्हणजे इथं बी सुरुवात केली होती आणि तिकडे सुधारणा केली अगोदर. शंभू महादेव शंभूदेवाची. इकडे आल्याच्या नंतर मग ते इकडे बी आता मग भक्त मंडळी सुरू झाली इकडे. हे मंदिर सुरुवात केली. अच्छा, हे मंदिर आपलं या इकडे
का महादेवाचं मंदिर आहे ना? हा हे महादेव हे पुरातन जुनं आहे ना एकदम? हे पुरातन आतून बाबाला म्हणजे कोणत्या काळातलं काही सांगता येईल का? जरा काळा होते किती काळाचे ते काय काय म्हणजे एकदम जुनं आहे का? प्रभू श्रीरामांच्या भले मोठे शिवाय भयाने तिथे हा हा महादेवाची मूर्ती होती आपली तिची बिंद हा आणि ते काय बाबांना मग ते दर्शनाला तिचा म्हणजे आतमध्ये म्हणजे मोठमोठे शिवाय आहेत मोठमोठे शिवाय हा हा ती सुरुवात झाली म्हणजे इथे बाबाचा सहवास झाला भक्त मंदिर ते मंदिर एक दत्त मंदिर म्हणजे हे दत्त मंदिर कशामुळे हे गंगा होती सकाळचं म्हणणं होतं की बाबा तिथे मंदिर पाहिजे ते बाबांनी त्याच्या म्हणण्यावरती सुरू केलं ते तिकडचं दत्त मंदिर बांधलं का? मग निष्काम सेवेचा खेळ नाही हो. अच्छा हा लोक सेवा करायला त्या काळामध्ये भरपूर लोक येत होते ना. म्हणजे आज 72च्या अगोदरची गोष्ट होती म्हणजे 65 पासूनच सुरू झाली ती बाबाची पण ती कोणाला माहित नव्हती. मग ते 70 पासून लोकांना माहिती झाली यायला लागली बाबा भेट झाली ती. मग तिथे बांधकाम हे ते सरी दगडी बांधकाम तिथे हीच केलेले. अच्छा बाबांनीच केले. बाबा गेलं म्हणजे माळ ते दगड आणून वृक्षावर का गाड्या चालत नव्हत्या लांबला मग दगड आणणं हे करणं. तिकडे दत्त मंदिर बांधलं त्यांनी. ते दत्त मंदिर म्हणजे हे परिसर बाबाने सारे गुंफामध्ये गुंफा होते सारे भक्ताला गुंफा हे सारे माळा नाही ना गुंफाच होते. पहिले गुंफा गिफा सगळे होते. इकडे जंगलामध्ये का? मग बाबांनीच हे केलं. हा मग पाणी बिणी आलं भरून टाकतं मग ते माळानाच लोक थांबायची. पाणी लय मोठं पडायचं मोठं पाणी जंगलातून पाणी मोठं. अच्छा आता कमी झालं पुन्हा पाणी काढले गेले. असं तिकडे ते नांगरकास म्हणून इथं पहिले सीताराम ते जिथ होते ना जंगलामध्ये आलेले वनवासाची वेळ इकडे राहिले ते टायमात तिकडे आलेले. अच्छा पहिल्यापासून म्हणजे ते का आपले ते अयोध्येचे लोक येत होते ते काढीत गेले नाही पूर्ण. अच्छा माहिती आले ती सुद्धा आली इथं पण आलते का? म्हणजे त्यांनी रामायणाच्या हिशोबाने आपलं रामायणाच्या हिशोब रामायणामध्ये आहे सगळं इथलचं हे वर्णन केलं ना याच्यामध्ये ना आपलं रामायणामध्ये हिंदी. इथलच्या मंदिराचं वगैरे सगळं वर्णन केलं वर्णन त्या मंदिरात पण हे जंगल एकच ना असं. अच्छा लय भयान जंगल आहे ना पूर्ण जंगल लय असं मोठं पलीकडे गेलं हे कोणीकडे एक दोन असं लांब 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 डोंगर होतो आतमध्ये मला कोणी जात नाही तिकडे सर. आतमध्ये जात नाही का जास्त तिकडे म्हणजे तुरळक लोक जाते. अच्छा जे रोजचे असते काय असते. मग प्रभू श्रीराम राहिलेत काही वनवासाच्या वेळेला त्यांनी पाठीमागे काहीतरी नांगर वगैरे नांगर आणलेलं ना त्यांनी. ते काहीतरी सांगत होते म्हणजे ते शिकवत होते वाटतं कोणाला तरी नांगर कसं मारायचं त्याचं. म्हातारी माणसं म्हणते पण ते रामाचं तसं आपल्या कुणबी लोकांना शिकवून ते रामाचंच ठेवता ते. त्यांनीच हे केलं ना. ठीक आहे. मग हे मंदिर वगैरे सगळे मग हे आता बांधलेले काही हे मग हे बाबा होते. अच्छा मेन बाबा म्हणजे हे रामगुरू बाबा. चल रामगुरू बाबा मेन बाबा रामगुरू बाबा आहेत का? हे त्यांची समाधी आहेत का? ही समाधी. अच्छा आणि हे यायचे शिष्य यायचे शिष्य आता ते वरी बसलेले. अच्छा हे रामगुरू महाराज आणि हे सेवागिरी बाबा म्हणजे यांचे शिष्य हे आहेत आणि यांचे शिष्य मग आपल्या आतमध्ये असे होते की त्याचे सोबतच रात्री त्याची सेवा करणं. अच्छा म्हणजे जो खाऊ घालणं त्याला दुपारी आंघोळी वगैरे पाणी कपडे लते धुणं त्याची बाबा अशी फिरतच होते. बाबा का थांबत नव्हते. काय मला आले की असे बाबा दिसायचे इथे गेले आले म्हणून बाबा गेले पाहिले एखाद्या गेले गायब बाबा. आता आमच्याच काय तुम्हाला अनुभव सगळ्या म्हणून काय इकडे ह्या मार्गाला लागलो बाबाचं काय चरित्र. अच्छा तुम्हाला सगळे अनुभव असते त्याच्यामुळे तुम्ही पहिले आमच्या आजोबा होते इथे म्हणजे म्हातारपण त्याची भेट झाली. त्यापासून ते आमच्या आजोबा स्वयंपाक आणायचे मग इथे ते दुपारी सोमवार गुरुवार सुरू झाला आमच्या आजोबा. अच्छा ते आमच्या आजोबाच्या नादवाद आम्ही ते यापूर्वी स्वयंपाक घेऊन ती सकाळी 10 वाजता इथे यायची. आम्ही 12 वाजता इथे स्वयंपाक घेऊन यायचो. असं आहे का? हे रामगुरू बाबांची समाधी ना. या इकडे बघून
इथं तर स्वयंपाक होत होता. काय म्हणले? इथं स्वयंपाक सगळं बाबा हे शेवळी बाबा स्वयंपाक करायचे ना. हा हा पण आपण समजा ते भक्त काही खाला जेवायला त्याला आणायचं बुवा. हा हा आपलं ते जेवण काय त्याचं 2 मिनिटाचं जेवण. हा हा बाबांचे. हा अच्छा जेवली की आपले संबोध्यावाकडे जायचं ते अशी बसतच नाही. इथून ये ना बाबांचं. बाबाची मंदिर आहे ना दिसते. एक मिनिट. अच्छा इथं समाधी आहे का बाबांची? आता बंद केलं. इथं खाली समाधी आहे बाबांची. आणि समाधी एवढी मूर्त बसली. अच्छा इथं समाधी खाली आणि वरती मूर्ती बसवली ना. मूर्त बसली. हा हे या बाबांचे शिष्य आहे समोर. अच्छा या बाबांचं नाव शेवागिरी बाबा. शेवागिरी बाबा. अच्छा यांची समाधी इथे आहे का? पुण्यतिथी म्हणजे 15वीचा काळ होता ना. हा 15वी 16वी पुण्यतिथी का त्यांची? अच्छा इथून आहे का त्यांची समाधी? ही खालची समाधी मूर्त आहे बाबाचं. अच्छा इथून खाली समाधी आहे ना. बाबाची 46. इथं खाली समाधी आणि वर मंदिर बांधले का बाबाला? ते वर तिकडे दत्त मंदिर बांधलेलं आहे का? ते दत्त मंदिर बाबांनी. चला पाहायचं. चला जाऊ तिकडे. युट्यूबर आहे का तुम्ही? हा तुला नाव घ्या बर ठीक. म्हणजे आता हे पाणी आता पूल केला. अच्छा यावर्षी केला का पूल? भक्तांना दिलेलं. हा हा भक्तांनी केलेलं आहे का? हा हे भक्तांना इथं निष्काम सेवा आहे. अच्छा म्हणजे अच्छा पैसे घेतलं बाबा पैसे घेत नाही राशी मागितली बाबा पैसे वगैरे काहीच नाही का? नाही काही नाही काय नाही. काहीच नाही भक्त आपल्या इच्छेने बरोबर आहे का? कार्यक्रम जर असला तर तुम्हाला तुम्हीच भक्ता करा. तुम्हाला काय पैसे करायचे 1000 पैसे असले तर तितकंच आणा. हा हा तिथं काय तिथे कमीच नसतं. नाही बरोबर आहे. हा नाही देवाच्या कार्यात कमी नाही येत. हो आता हे बाबा ना मंदिर बांधले. हे काही थाळी हे दगड हे ते माळवून आणलेले डोक्यावर आणलेले लोकांनी. बापरे हे पण जुनं आहे सांग. हा हे जुनेच नाही बाबाचं. अच्छा हे भीती बाबानच बांधलेली. या भिंती ते बाबाने भरून काढलेले बाबांना. पहिली मेहनती लोक हा हा भक्ती तशी होती. हा हा हे बाबानं तयार केलेली. दत्त मंदिर आहे ना. हे म्हातारं राहत होतं बाबाच्या काळात. कोणाची समाधी होती? सिमन कायंदे म्हणून आहे बोरगावची. हा हा त्याची बोरगावची. कोणतं बोरगाव? ते ढगी बोरगाव. अच्छा इथलचं का? त्यांची समाधी घे. त्यांचे काय करायचे? पहिले बाबा सगळं इथं राहायचे. अच्छा ते बसले बसले आपले म्हणायचे म्हणजे समाधी इथेच करा करा. हा ते मग ह्या बाबाला बाबाच्या शिष्याना हा त्याची इच्छा होती म्हणून ती इथं समाधी समजा त्याची ते बांधली. असं आहे का? इकडे काय काय म्हणलं? रामाने नांगर मारले इकडं. हो का? इथं राहिलेले आहेत का भरपूर दिवस? किती लांब आहे इथून? इकडून पाणी येतं का? किती लांब आहे?
पाहिजे तशी हे दिसतं की पाट्या बिट्ट्या झालेला असं हा ते नांगर घाललेले हो हो हे का पुढं त्यात ते दिसतं की मोठं दिसतं हे झालं हे झालं घाललेले पाय फसले रे. म्हणजे हे जे पडलेलं आहे ते का हे का रामांनी मारलेलं आहे का नांगर तिथं त्यांच्या नांगराचं हे काय हे निशाण आहे का म्हणते असं की ते कुंकडून तरी आज ते नांगर म्हणून ते सांगितलं निशाण झालं अच्छा हा हे पूर्ण ते नांगराचे निशाण आहे का हा ना तेच ते इथून गेले ना त्यांचे नांगर हा ना हे पण त्यांच्या नांगराने एवढं मोठं नाले पडले का बापरे हा ना हे पाणी वरून येतं का डोंगरातून इथं पिंड आहे वाटतं नाही पिंडीचा आकार आहे ना. तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण नांगरताच या ठिकाणाची माहिती घेतली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये बाबांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमः पार्वती पते हर 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 महादेव. ओके जय परशुराम जय परशुराम जय श्रीराम जय श्रीराम.